माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मागेरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाई तुका मनवानी गेली आता हा गे बुदनी आलो निजाच्या मागेरा बेटी रखुमाईच्या तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख यश वेदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम नमो मानिक गिरिम ब्रह्म स्वरूपम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मन्नन मन्नना नाम तरुण तुलसीमाला स्कंदनं स्कंजनेत्रं सदैवलास विठ्ठलं चिंता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्य जननी देवाची असेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पश वेळेमध्ये अल्पश बुद्धीप्रमाणे संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा देव धर्ममूर्तीय संत ब्रह्ममूर्तीय आणि जीव कर्ममूर्तीय कर्ममूर्ती जीवाच्या दृष्टिकोनातून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे त्या दृष्टिकोनातून असणारा जीवाचा समरस प्रवास त्या जीवाची असणारी कर्माधीन एक अवस्था जगद्गुरु तुकोबाराय सापेक्ष दृष्टिकोनातून असणाऱ्या अंतकाल स्वरूपाचे असणाऱ्या क्रियेचे विशिष्ट वर्णन करतात तद स्वरूपाचा एक अन्वय मांडणारा अभंग सेवेकरता निवडला. अभंगाची असणारी पूर्वपीठिका उत्तर मीमांसा आणि उपन्यास मांडत असताना पवित्र असणाऱ्या या धर्ममंडपामध्ये आपण किम निमित्ताने बसला निमित्त सर्वांना ज्ञात आहे. ज्या वटवृक्षानं प्रतिकूल अनुकूल सुखदुःख कालखंडामध्ये वटवृक्षासारखी असणाऱ्या आपल्या कुटुंबावर छाया धरली, आयुष्याचा सर्वस्व असणारा समर्पण करत असताना, काळ्या आईची नितांत सेवा करत असताना, कुटुंबाचा भार वाहत असताना, सर्व परिस्थितीशी खनकर पद्धतीने असणारं ऊन वारा पाऊस या पद्धतीनं असणारं ते छत्र कुटुंबावर धरलं. आणि मला वाटतं जसं एखादं वटवृक्ष असणारा वयोवृद्ध झाला की एखाद्या वाळवट येतं, तशी काळरूपी असणारे आयुष्य सरली या कोणपा संगती ही काळरूपी वाळवट आली आणि त्यामध्ये देहदृष्टिकोनातून असणारा बाबांचं जाणं झालं असे कैलासवासी सदाशिव बाबा भाऊ गुळवे बाबांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या गुळवे परिवाराच्या वतीने सेवा माझ्या वाट्याला आली. बाबांच्या प्रित्यर्थ उदंड असा परिवार आहे. त्यांच्या भगिनी असणारे बाबूबाई राधाकृष्ण शिंदे, बाबांचे चिरंजीव विश्वनाथदादा असतील, नानासाहेबदादा असतील, रघुनाथदादा असतील, बाबांच्या असणाऱ्या कन्या असतील, नातू उदंड परिवार पाठीमागे आणि परमश्रद्धे परम आदरणीय व्यासपीठा उभं राहून असणारा अधिकार परत ते बोलत असताना खरं शालेय जीवनामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं
एक पितृतुल्य अधिकाराने आम्हाला घडवत असताना शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयामध्ये ज्यांनी बऱ्याच वर्ष महाराज विना अनुदानित शाळा असतानाही सुद्धा आपला संयम टिकून ठेवला आणि विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, परमश्रद्धेय आदरणीय गुळवे सरांचे आम्ही विद्यार्थीच आहोत. आणि त्या योगाने आज असणारं या दृष्टिकोनातून इथे येण्याचं प्रयोजन, तदनिमित्ताने महाराष्ट्रातील बेटाचे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमश्रद्धेय आदरणीय गुंजाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. राजकीय, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातली बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या साथीने सेवा शृंगाराची महाराष्ट्रातील सगळी गुणजनरत्ने, स्वर अलंकार, स्वर सम्राट सोमनाथजी महाराज पचपेंड असतील, भजन अलंकार आमचे सागरजी महाराज गुळवे उपस्थित, माझी परिसरातील सर्व प्रेमाची भजनी मंडळ आणि मृदुंगावर सुंदर असणारे ज्यांचा हात ते आमचे ज्ञानराज महाराज पापड. साऊंड सिस्टमही सुंदर आहे, हार्मोनियमच्या त्या पद्धतीने गरज आहे. काला येत अस्माय नामे, कारण बरेचसे कीर्तनकार स्वरा आता विश्लेषण मला मांडायचं नाही, मला पुढे जायचं, त्या दृष्टिकोनातून वेळ आपल्याकडे फार कमी आहे. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असणारे बऱ्याचशा प्रकारचे असणारे विधी सांगितले श्राद्धाच्या माध्यमातून. तसं शास्त्र दृष्टिकोनातून 2 सोहळे सांगितले. गुंजाळ बाबा मला वाटतं का दिहाची या गावा आली जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून या धनंजयाजी या परे जन्म आणि मृत्यूचा सोहळा सांगितला. थोडं आता बारकाने श्रवण करत चला. का श्राद्ध करावं, केलं तर त्याची फलश्रुती काय आणि नाही केलं तर त्याचे परिणाम काय होतात याचं असणारे विशेष वर्णन मांडण्याचा प्रयत्न आहे. वडिलांच्या प्रित्यर्थ आपण जे संस्कार पद्धतीनं आपल्यापर्यंत चालत आले, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, एरते अनुष्ठिती सामान्य सकळ एरते अनुष्ठिती, हे धर्म ठेविती वडील जे जे करती. त्या पद्धतीचा जर विचार मांडायला गेलं तर आपल्या परंपरा त्या पद्धतीनं चालत आल्या. माझ्या वडिलांची मेरासी ग देवा. एक वाक्य बोलू का? जगाच्या मालकाच्या दृष्टिकोनातून असणारं जर जगाच्या मालकानं ऋणातून उतराई होण्याकरता 2 पायाच्या पक्षाचं श्राद्ध घातलं असेल तर मला वाटतं आपल्यावर यथातीत प्रकार केलेल्या आईवडिलांचे श्राद्ध घालत असताना कुठली संकुचित भावना मनात नसावी. मग काल दृष्टिकोनातून जो आला तो रमला आणि प्रत्येकाला या लोकातून जावं लागतं. राजा रंग तो फकीर विश्वाच्या मालकाचे अवतार बदलले. परमश्रद्धेय परमादरणीय ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, जगाच्या मालकाचे अवतार गेले, अवतावरचे कुठे ठेवायचे. एक वाक्य होतं. आपण या मृत्यू लोक वाक्य ऐका. विष्णू परमात्मा ज्या लोकात राहतात त्याचं नाव वैकुंठ लोक आहे. मला वाटतं इंद्राला राहण्याकरता स्वतंत्र ते स्वर्ग लोक आहे आणि आपण ज्या लोकात राहतो ना त्याचं नावच मृत्यू लोक आहे. मग इथं मरण्याची सरे 100%, फक्त उत्तमाची उरे कीर्ती मागे असं कार्य जीवनामध्ये संपादित करून जाता आलं पाहिजे की त्या कार्यानं आपण गेल्यानंतर आपली ओळख राहिली पाहिजे. हे मानवी जीवन आहे. धन मिळविले कोट्यानं कोटी संगे नाही रे, धनदारा पुत्रजन. मला वाटतं भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. हा असे संकुचित दृष्टिकोनातून संचय पद्धतीने मिळवलेला जो व्यवहार पद्धतीने जो संभावित पद्धतीने केलेला जो संच आहे तो फक्त उपजीविकेकरता क्रियामान अवस्थेनं साठविली धन होईल ठेवणे तैसे नारायण जोडी करा. पण जे जसं साचलेलं धन वृद्धापकाळामध्ये वाचवण्याकरता काम येतं किंवा तो वृद्धापकाळ धकवण्याकरता काम येतं ना, मला वाटतं तसं पारमार्थाची जोडी केली पाहिजे. आणि आयुष्यभर बाबांनी तो पारमार्थ जतन केला, कुटुंबामध्ये पारमार्थिक असणारं वातावरण तयार केलं. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घे माझे वाचा तुटी आणि महालाभ फुकासाठी. म्हणजे पुण्यवान माणसं ज्या क्रियेला जातात ना पाठीमागे कीर्ती ठेवतात आणि पापी माणसं जर क्रियेने गेले ना तर ते पाठीमागे ठेवत नाही, ते नरका जातात. पुण्यवंत गेले ठेवणी या कीर्ती, पापी आलो नरकाला, पापी आलो नरकाला, पापी आलो नरकाला. पुण्यवंत गेले पापी आलो नरकाला, पापी आलो नरकाला. पुण्यवंत गेले ठेवणिया कीर्ती आणि पापी अधोगती नरका जाती. किंवा नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय. प्रसवली आणि प्रसवली तर एक कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हण. एक तरी पारमार्थिक असावा. पारमार्थिक साधनेचं व्याख्या फार मारता येईल, आपल्याला तिकडे जायचं नाही. मग शेवट प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून चांगला व्हावा याच्याकरता प्रयत्न आहे. तारुण्य वार्धक्य या 2 गोष्टींमधल्या मधला जो कालखंड आहे ना तो प्रत्येकजण धनसंचय करत असतो की आपला शेवट त्या पद्धतीने चांगला झाला पाहिजे. बसलेल्यापैकी कोणाला वाटतं बरं आपला शेवट वाईट झाला पाहिजे? रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे कशा करता? सुखा करतात ना. सर्व सुखाची आशा
क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा हिन पावला, माया वेष्टीला जीव माझा माझ्या सोयीत नेणती, कोणी काहीच न करती मज वाचून. सगळी यादी बघा ना. संसार प्रक्रियेमध्ये माणसं 100% सुख शोधण्याचा प्रयत्न करतात, पण संसारात सुख नाही असाही एक दुराभास मनात आणू नका. कारण संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सकळ संसार सुखाचा, न लगे दुःखाचा क्लेश काही. पण थोडंसं दुर्दैव असे ज्याची मुळच असणारं कडू, मी कायम सांगत असतो, मला वाटतं बाबासाहेब दादा, JCBच्या साह्याने जरी कडुलिंबाच्या झाडाला साखर घातली, येणाऱ्या लिंबोळ्या कडूच येणार, म्हणजे त्याचा स्वभावच कडू आहे. त्यातून जर तुम्ही गोडीची अपेक्षा करताय, आता किती दुःख आहे महाराज, का काकड्यातल्या वारकऱ्यांना विचारा ना, संसार दुःखामुळे म्हणा चाल सुद्धा रडकी एवढं दुःख आहे. संसार दुःखामुळं चौघडी हिंग इथपर्यंत दुःख आहे. चांगलं टाळ्या पाहिजे, बिचारे जीव तोडून गात आहे, आणि त्याच्यामुळं ती संगतीतली चांगले लागतात, कारण यांच्यावर डिपेंड आहे. कारण कीर्तनकाराचा आत्मा आहे महाराज, तुम्ही जीव काढून गेलो पेटवावा लागतो. विठाला पाहिजे तर ऐकत चला. मग मला सिद्धांत मांडायचा, शेवट प्रत्येकाचा गोड व्हायचा कथा रात्रंदिवस चाललेला प्रयत्न आहे. किती माणसं लहानपणी शाळेत जाताना माणसं म्हणतात आपल्याकडे, पोरा शाळा शिक, पुढचे दिवस सुखात जातील. आता शाळा शिक म्हणणारे कमी झाले, शाळा करणारे जास्त झाले कलियुगामध्ये, त्यामुळे दुर्दैव आहे. थोडं तारुण्यात आलं की म्हणता थोडंसं महाविद्यालयाने शिक्षणाकडे लक्ष द्यावं का, पुढचे दिवस सुखात जातील. 2चे 4 झाले का माणूस स्वतःच म्हणतो जरा थोडंसं कष्ट केलं पाहिजे, म्हणजे पुढचे दिवस सुखात जातील. आणि वय झाले की आपण भेटायला जाऊन कुठंतरी तरपडत असणाऱ्या व्यक्तीला विचारा, बाबा आता कुठपर्यंत, नाही मला थोडे हातपाय झाले का पुढचे दिवस सुखात जातील. नेमके कोणते? कधी हा विचार पण केला? बालपण गेले नेण्याचा, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तले चिंता. कधीतरी हाही विचार करा, भगवान परमात्म्याने उत्तम असणारा नरदेह कशा करता दिला, माणसाने काना मात्रा लावून जोडला महाराज. देवानं सुंदर नरदेहाची निर्मिती करत असताना दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाय वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भोगरो. कशा करता दिला हा भजन? देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, देह भजना गो माता, भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. तोया झाला पाला बाधिकेचा, तोया झाला पाला बाधिकेचा, तोया झाला पाला बाधिकेचा, तोया झाला पाला बाधिकेचा. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता, भजना गो माता, भजना गो माता, भजना गो माता. हुशार गडी. गाणारे वाजवणारे ती जुगलबंदीचे गुरुजी. एक विठोबा घुले एक वाक्य बोलायचे, वाजवणारा अर्धा वादक आणि अर्धा गायक पाहिजे.
गाणारा अर्धा गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार पाहिजे. इकडे जर पांढरी दोन असन बुवा, जर काळ्या पांढरी जात असेल आपलं ते काळे दोन पांढरे दोन, ते लय अवघड होतं. आमचे एक गुरुजींचं वाक्य होतं, कीर्तन एक तर स्वरात करावं, नाही जमलं तर किमान जोरात करावं, आणि दोन्हीने जमलं तर किमान नाही त्याने नीट घरात मारावा, समाजाचा वेळ वाया घालू नये. आता तुकाराम महाराज अरे काय सांगत होते ते सांगण्याकरता तुला बोलवलंय. विचार ऐका, मला सिद्धांत मांडायचा होता की प्रत्येकाच्या ठिकाणी मृत्यू अटळ सुख सापेक्ष क्रिया करतात. 3 सत्ता आहे, राजसत्ता धर्मसत्ता अर्थसत्ता. बारकाने श्रवण करत चला. राजसत्ता अर्थ मला वाटतं बहुमताच्या जोरावर परावर्तित करता येऊ शकते, धर्मसत्ता विद्वत्तेच्या जोरावर परावर्तित करता येऊ शकते, अर्थसत्ता अर्थाच्या जोरावर परावर्तित करता येऊ शकते. बारकाने श्रवण करा. राजसत्तेतला राज बलवान जरी असला, धर्मसत्तेतला धर्म बलवान जरी असला आणि अर्थसत्तेतला अर्थ बलवान जरी असला ना, तरी काळ सत्तेच्या पुढं आजपर्यंत कोणाचं चाललं नाही. ही काळाची ताकद आहे. मग प्रत्येकाला जावं लागत. दिगंबरा विश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती. मला वाटतं आपली यादी कुठे ठेवायची? मृत्यू अटळ आहे. मी एक वाक्य सांगतो, 100% ज्याची गॅरंटी त्याचं नाव मृत्यू आहे आणि 100% ज्याची गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे. तरी माणसं कधी कधी 99 वर्ष झाले की हातात धरून चहा पितानी म्हणतात चला आपला बंगला दाखवतो, अजून 2 वर्षांनी वास्तू शांती. काय कॉन्फिडन्स आहे? नाही कळलं का? थोडं 5G ऐकायची सवय ठेवा. कुठपर्यंत शतगणिले ते ओव्हर कॉन्फिडन्स किती असावा. एक दृष्टांत सहज शपकाला म्हणून सांगतो. रस्त्यानं जाताना एक कट्टा पडला गाडीतून आणि तो फुटला. एकच पडला. कधी कधी गाडी जाते, कलियुग आहे, जरा 5G ऐका. एकच कट्टा पडला आणि तो फुटला तांदळाचा. आणि तो फुटल्यानंतर तिथे काही पक्षी आले आणि पक्ष्यांनी गरजेपुरता खाला. मग त्या पक्ष्यांवरून थोडं सुचलं, पक्षी दिवसा खातात. जाऊ द्या, लय 5G नाही कळायचं. पक्षी संध्याकाळी अजिबात खात नाही. कळण त्याला धन्यवाद, नाही कळण त्याने 100% जेवण जा. जरा एवढं फोडून सांगा, मी काय आखाडातला वार करेन. थोडं 5G पाहिजे ना. वक्ता श्रोता संवाद अर्धा सांगून कळलं पाहिजे, अर्धा न सांगता कळलं पाहिजे. सगळंच फोडून सांगायचं म्हणलं मग अवघड आहे. पक्षी संध्याकाळी खात नाही. पक्षी हां आता बाकी बाजूला ओढून घेऊ नका, वातावरण तसं खराब आहे. ऐका, किती खातात? गरजेपुरतं. धान्याची रास जरी अंगणामध्ये टाकली ना तरी ते संध्याकाळी आपल्याकडे थांबत नाही. मला वाटतं आपणही त्याच पद्धतीनं राहिलं पाहिजे. तैसे असावे जोवरी प्राचीनाची. आपण जर एखाद्या ठिकाणी पाहुणा गेलो, किती दिवस राहावं वाटतं दाद्या? 1 दिवस 2 दिवस. परत कुठे जावं वाटतं? कुठं? कोणत्या घरी? आपल्या घरी. 100% ना. मग काहींना इथे येऊन 90 वर्ष झाले, काहींना 80 झाले, काहींना 70 झाले. आपल्या घरी जावं वाटत नाही का? नाही ना. हे दुर्दैव आहे. सिद्धांत मला तिकडे मांडायचं नाही, बारका नाही का. पक्षी आले, त्यांनी गरजेपुरता, कॉन्फिडन्स सांगतो किती जगण्याचा, गरजेपुरता खाला, ते निघून गेले. थोड्या वेळाने गाय आली. गायीने 10-5 किलो काय खायचं ते खालं, गायी निघून गेली. आणि नंतर असणारा एक दरिद्री विचाराचा मनुष्य आला. त्याने इकडच्या रोडला बघितलं, इकडच्या रोडला बघितलं, कोणीच नाही म्हणला. एवढा कट्टा जर नेला ना महिना निघन. नाही कळलं? तो महिना 100% महिनाभर खाऊ, त्यात मला काही शंका नाही. पण एवढा कॉन्फिडन्स कसं काय का महिनाभर कट्टा खायला राहू शकतो? माझं वाक्य कळतंय ना? एक वाक्य बोलू का? कट्टा महिनाभर जाईल की मला माहित नाही, पण वरच्याने जर 8 फिरावलं तर कट्टा महिन्याला काम येईल. विठाला एवढं तर कळलं पाहिजे. किती ग्रास गिळो सत्ता हाता नाही. घेतलेला ग्रास आहे ना, हा सुद्धा गिळायची सत्ता आपल्या हातामध्ये नाही. म्हणून थोडं सावध होणे भजन लागा, देव करा काय बरे. थोडं पारमार्थिक जीवन जगा. नीट आहे का? प्रत्येकाला शेवटाकडे द्यायचं. एक वर्ग शेवट चांगला, शेवट असणारा भला आणि गोड, या दोन्हींचं विश्लेषण मांडताना शेवट एक वर्ग असा आहे, शेवटही चांगला झाला आणि सुरुवातही चांगली. एक वर्ग आहे सुरुवातही वाईट, शेवटही वाईट. एक वर्ग आहे सुरुवात चांगली, शेवट वाईट. आणि एक वर्ग आहे सुरुवातही चांगली आणि शेवटही चांगला. बारकाईने सिद्धांत सांगतो आहे का. एक विश्लेषण मांडायचे. काल सत्ता आहे. या काळानं आतापर्यंत भल्या भल्यांना सोडलं नाही. आपली यादी कुठं सोडायची? 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशे 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फाशी. ही काल सत्ता आहे. या काळानं जगाच्या मालकाला सोडलं नाही. एक ताकदीचं वाक्य बोलू. मी मुक्ताई पालखी सोहळ्यामध्ये वाक्य बोललो होतो. जगाच्या पाठीवर विश्वाच्या मालकानं सृष्टीची निर्मिती केली तरी सुद्धा काळानं त्याला सोडलं नाही. पण अष्टादश संतांनी काळाला गुलाम बनून स्वयंक्रियेने समाधिस्थ होऊन सुद्धा काळ आपला सकेला. ही अष्टादश संतांची जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी क्रांती आहे. विठाला
तुम्ही आम्ही जे जीवनामध्ये दुःख उपभोगतो ना त्याला आपली कल्पना कारणीभूत आहे. जीवाला का प्रत्येक क्षणाला दुःख उपभोगायला त्याचं कारण आहे ती कल्पना जीवाला बाधते आणि कल्पना जीवाला बाधली की विषय ओढी बोलले जीव कोण करील तयाची किंवा विषय सेविता कोण तृप्त झाला इंधनाने मला अग्नी कोठे विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू ते विषय जीवाशी गोडू झाला. मला वाटतं विष्णवाच्या गादीवरती आपण जर असणारा झोपलो तर झोप किती गोड लागते. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोटे. हे विषय ओढी बोललेले जीव किती धोत्राला गाठी बँकेट कोटी दानपेटीत रुपये टाकतात वय वर्ष 80 तरी अपेक्षा संसाराची इथपर्यंत विषयासक्त झालेले जीव आहे आणि विषयानं भल्या भल्यांना संपवलं ही त्याची कल्पना आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुलेबाबांचं एक वाक्य होतं कल्पना जीवाला दुःखाकडे गर्तीकडे ओढण्याकडे कारणीभूत आणि कल्पना जीवाला दुःख देते. त्यांना कोणीतरी विचारलं होतं एका शिष्यानं कल्पना कशी काय दुःख देते. बस म्हणे तुला सिद्ध करून देतो. चमत्काराशिवाय नमस्कार घालत नाही समाज आहे. गुरुजीने एका खुर्चीवर त्या शिष्याला बसवलं म्हणे कल्पना कर तू खुर्चीवर बसलेला आहे. खुर्ची फक्त कल्पनेतली होती. सत्ता आणि संपत्ता कोणत्याही क्षेत्रात व्यक्तीला उपभोगण्याकरता प्रिय असतात हा न्यायशास्त्र सिद्धांत आहे. मला मांडायचं नाही. ऐका कल्पना कर तू खुर्चीवर बसलेला आहे. केले म्हटले असे कल्पना कर का वरती 10 किलोची तलवार आहे एवढी तीक्ष्ण आहे बोट लावलं तरी बोट तुटते आणि तिला बांधण्याकरताची दोरी आहे ना तिचा तंतू तुटत चाललेला आहे अगदी काही क्षणावेळून टेपलेली आणि तलवार तुझ्या डोक्यापासून 10 फूट उंच आहे. कल्पना कर. केली म्हटलं. मग आता विचार कर कल्पना कर किती दोरी तुटायला लागलेली तू काय करशील. तो म्हणला खुर्चीहून पळून जाईल. गुरुजी म्हणे कल्पना कर तुझे पाय बांधलेले. तो म्हणला मग मी हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न करेन. नाही म्हणे कल्पना कर हात सुद्धा बांधलेले. नाही म्हणलं मग आरडाओरडा तरी करे. नाही म्हणे कल्पना कर तोंडात सुद्धा बोळा दिलेला आहे ओरडू शकत नाही. तो मग थोडा कासावीत झाला. आता काय करू शकतो. आता नाही काय म्हणलं मरण आहे. म्हणलं मग आता कसं वाटतंय. नाही म्हणलं आता जरा दुःख वाटतंय की तलवार पडणारे मरण आहे. मग याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग काय नाही फक्त ही कल्पना समजून डोक्यातून सोडून दे म्हणला. कळतंय ना. मिथ्या कल्पना दूर सारा किंवा याचा जर विचार मांडायला गेलं तर कल्पना जीवाला दुःखाच्या गर्तेकडे विषयासक्त जीवन झालं की ते विषय जीवाला आसक्त प्रक्रियेमध्ये गुंतवतात आणि तो जीव गुंतला की तो जीव त्या पद्धतीनं असणाऱ्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून सुरुवातही चांगली आणि शेवटही जर चांगला करायचा असेल थोडं तरी पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ज्या माणसांनी असणारं थोडं तरी जीवनामध्ये पारमार्थ केला. एक वाक्य नीट ऐका जी माणसं जीवनामध्ये मोठी झाली ना दादा ती माणसं भजनानीच मोठी झाली. यावर तुमचं काय मत. कारण परमार्थाशिवाय वारकरी संप्रदायामध्ये किंवा अनत्र क्षेत्रामधल्या थोरपणाला तुकोबरा आदी करून संतांनी मान्यच नाही. थोरपण जाळण्यापर्यंत तुकोबऱ्यांचे शब्द आहे. काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण भजन प्रमाण सांगितलंय त्याचं बसणारं त्या हे असणारं ती अवस्था सांगितली. ऐका मग शेवटाकडे जाण्याकरता प्रत्येक जीवाला भीती आहे. कारण मरण कोणालाच प्रिय नाही आहे. माणसं यमा गाडी घेतील पण यमाचं नाव घेत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे मरण किती प्रिय फार सोपा प्रश्न विचारतो. उद्या सकाळी 33 कोटी देव तुमच्या घरी आले. येणार नाही पण कल्पना करा आले आणि येता येता बऱ्याचशा देवांना उशीर झाला त्यामुळे बाकीचे पाठीमागे थांबले आणि 7:30ला यम तुमच्या घरी आला. आनंद का दुःख. यम घरी आल्यावर आनंद का दुःख. माझी भाषा कळते ना. कीर्तन डोक्यावर नाही जात ना. एक म्हातारी होती लहानपणी मेली तरी मागच्या म्हणतील म्हातारीला लहानपणी कोणता आजार झाला होता. बुद्धीचे वैभव. पुढचं ऐका एक म्हातारी होती लहानपणी मेली माझ्या अजून का नाही कळ लय 5G थोडंसं स्पष्टीकरण नीट ऐकत संवाद प्रक्रियेने ऐकत चला. सिद्धांत मला मांडायचा आहे. 7:30ला यम आला तरी त्या यमाच्या बाबतीमध्ये माणसांना माहिती नाही त्या यमासी करुणा ओढोनिया काढती
बाकी सोडा, कुढी पाना ओढाळ सापड्या द्यायची धाना ज्ञानोबा आहे म्हणतात, त्याचा स्वभाव आहे, तो कोणाला सोडत नाही. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यामाचे किंकर बहुये सार, याचे जर विचार मांडायला गेलं, मग काल सत्ता बलवाने याचा काही पुरावा आहे का? एखादा पुरावा द्या. ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा. सध्या काय झाले गुरुजी, वाचाळवीर जास्त झाले परमार्था सुद्धा. पाहुणिया ग्रंथीचा काळ गेला, आता पाहुणी युट्यूब चोरावे कीर्तन, कुणी उठतंय कुणीही कीर्तन करतंय. काल आहे तस्मायने मग जनरेशन बिटवीन द गॅप ही प्रणाली सध्या कालाच्या ओघाने आहे, ही बदलली पाहिजे. याचे एक विश्लेषण मुद्दा म्हणतो, काळ सत्ता किती बलवाने. आता याच्याकरता एक दृष्टांत सांगतो. एक विद्वान व्यक्ती घरामध्ये पूजा करत बसला होता. पूर्वी साधी घरं होती, घरही साधी होती, माणसंही साधी होती, रस्तेही साधी होती. चला, रस्ते डांबरी झाली, माणसे डांबरट झाली, हॉर्न देऊन सुद्धा खाली उतरत नाही. काळ बदलला, याला माणसं जनरेशन म्हणतात. कसं बदललं? कधी कधी समजा मला असा प्रश्न पडतो, मी जर कधी, मला लोक म्हणतात समाज फार सुधारला, कधी कधी एवढे एज्युकेशन घेऊन सुद्धा वाटतं अजून आपण त्याच जागेवर आहे. माणसं किती सुधारलं, कशाला सुधारला म्हणतात. पूर्वी सही होती, आता पुन्हा थंबवर आली. नाही कळलं? आली ना बायोमॅट्रिक्स पद्धत, ॲक्सेस पद्धती, किती सुधारली. महाराज अजून काहीच नाही सुधारली. बँकेत गेल्यावर मला हसू आलं. त्या दिवशी स्वतःचे 5 लाख टाकाय गेलो, तो कष्टाचे होते, कीर्तनाचे नव्हते. लगेच पाहू नका, लय कमी वयात उचलली गाडी म्हणते. आता काय गुंजाळ बाबा, लय अवघड झाले. त्या दिवशी गाडी घेतली तर एक म्हणला कीर्तनकारांनी अवघडच केलं भाऊ, गाड्या घेतल्या, आम्ही सुपाऱ्या देवकणार. सुपाऱ्या काय शब्द आहे म्हणलं, काय बिघडलं म्हणलं, गाड्या एवढ्या घेतल्या आम्ही काय करा. गाडीचा आणि कीर्तनकाराचा काय संबंध? त्यांना म्हणलं अजूक तरी गाडी ते म्हणलं, मग नेमकी काय तुकोबराने कीर्तन केले? म्हणलं येडा आहे का, तुकोबरांना गरीब समजतो का? तुकोबरांचे एका अभंगावर फॉर्च्युनर होते. नाही कळायचं बाकीच्यांना. वारकरी संप्रदायाला तुम्ही दुबळा समजता, एका अभंगावर फॉर्च्युनर होते. अरे त्या काळात आमच्या संप्रदायाचा प्रचारक प्रसारक विमानात गेलाय, आम्ही अजून गाडीतच आहे. विठाला लोकांचा मागणे घेणे देणे या दृष्टिकोनातून बघण्याचा आरसा आहे आपल्याला. आम्ही काय कुणाचे खातो रे, आना पांडुरंग देतो, ही त्याची साधना. आणखी ताकदीचं बोलू, अनाथ लेकरू जरी असलं ना, अनाथ लेकरू एक 14-15 वर्ष त्यांनी चांगली साधना करत होते आळंदीमध्ये. इतरांनी जरी त्याला सोडलं ना, तर आळंदीतली अनाथाची माय एवढी भक्कम आहे महाराज. 14-15 वर्ष जर भक्कम साधना केली ना, तर 21व्या-22व्या वर्षी त्याला 15 लाखाच्या गाडीत बसवते. संप्रदायाची देणगी. विठाला ते घरामध्ये पूजा करत असताना एकुलते एक लेकरू त्याच्याजवळ खेळत होतं. खेळता खेळता प्रसंग असा झाला, सारवलेल्या भिंतीचं घर होतं, त्याने एक छिद्र पाहिलं आणि त्याच्यामध्ये बोट घातलं. मी काळ सत्ता सांगतो बघा किती बलवान आहे. आणि त्याच्यातून असणारा नागरूपी भुजंगरूपी असणारा सर्पाने त्याला दंश केला आणि एकुलते एक मुलगा डोळ्या देखत मरण पावलं. पित्या देखत पुत्र मरे, पुत्रा देखुनिया पिता जुरे नातराय म्हणतात, त्या पद्धतीने विरह झाला. आणि शेवटी वैतागला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, फार संप्रदायाला मानणार होता, पण दुःख आपल्यावर आले की माणसं म्हणतात माझंच गेलं तर काय, मला इथपर्यंत मजल जाते की नाही. जगाच्या मालकाला सुद्धा शिव्या देण्यापर्यंत मजल जाते ज्यावेळेस दुःख आपल्यावर ओढावलं जातं. त्यावेळेस त्याने असणाऱ्या हातात काठी घेतली आणि त्या नागाला मारण्याकरता निघाला. नाग घरातून बाहेर जंगलाच्या दिशेने निघाला. न्यायशास्त्रात सांगतं स्थाना परत्वे, वस्तू परत्वे अथवा पदार्थ परत्वे. व्यक्ती आपापल्या जाग्यावरती स्थानावरती बलवान असतो, आपापल्या जागेवर बलवान असतो. मकराचं आणि नकराचं युद्ध आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. मगरानं हत्तीला पाण्यामध्ये उडावून धरलं, कारण पाणी हे क्षेत्र मगराचं आहे. आणि तेच मगर जर रस्त्यावर आलं तर मर्क कुत्र सुद्धा त्याला फाडू शकतं, कारण ते क्षेत्र त्याचं आहे. म्हणून आपल्याकडे एक जुनी मती, गावचा गावबळी पुढचं माझं पाठ नाही. मला एवढंच येतं, कारण ते इकडे ओव्यांमुळे सगळ्या बाकीच्या पाठ करायला वेळ कमी भेटला. ऐका, त्यावेळेस असणारा तो क्षेत्र त्या पद्धतीने त्याचा पाठलाग केला. पण पुढे जाऊन बघता बघता त्या नागाचा वाघ झाला आणि त्या वाघानं एक रस्त्याच्या चालणाऱ्या गायीवर हल्ला केला आणि गायीचा बळी घेतला. आता वाघ पाठीमागे फिरला, याचं डायरेक्ट काकडाच चालू झाला. जिवे गोड 3 अक्षराचा रस, वाचवा वाचवा वाचवा, हा रस म्हणतो तुम्ही. आपला वेगळा आहे, यांचा वेगळा होता. कर्म धर्म सहगाने त्या वाघाला वाचा सिद्धी झाली आणि त्यांनी जयहरी घातला. जर रस्त्याने बिबट्याने जयहरी घातला किती आनंद होईल. असं गाव नाही ज्या चौकात त्या फकड्याचं नाव नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात दहशत आहे महाराज. कोणत्या चौकात जा, बिबट प्रवण क्षेत्र. नेमकी माणसं राहतात का बिबटे राहत्या महाराष्ट्रात तेच कळालं. आणि धोरणे असे उलटे सरकारचे. मी लय स्पष्ट बोलतो त्यामुळं माझा राग येतो लोकांना. ते मी त्या दिवशी ऐकलं म्हणे 1 कोटी शेळ्या टॅग लावून सोडायच्या. अरे म्हटलं इथं जंगलातून चंदन येते, तो शेळ्या कुठं सोडायची बाबा? काय धोरणात्मक निर्णय. आता जो बिबट्या खोराडात शिरल्या 1 टाइम 25 शेळ्या मारतोय, असे 10-5 गडी एकत्र आलो 1 कोटी रात्रीत मारतील ना महाराज. काय नियोजन आहे का, काय विस्तार पद्धती, काय विश्लेषण आहे का नाही, हेच तर चुकलंय आपलं.
मी बँकेत तरी मी सांगायचं राहून गेलो. बँकेत गेलो आणि बाबासाहेब दादा वर लिहिलेलं होतं, कृपया अंगठा दिल्यावर बोट भिंतीला पुसू नये आणि जे अंगठा द्यायचे नाही ते त्या कागदाला जाऊन पुसायचे. तुम्हाला नाही कळलं का? ज्याला वाचता येते तो काला तिथं बोट पुसायचं. मग ही नेमकी लावलं कोणाचा? कधी कधी हे धोरणात्मक निर्णय चुकीचं, इथं कधी कधी दुर्दैव वाटतं. चला मला विश्लेषण बारकाईने म्हणा, याच्याकरता पाहुणी या ग्रंथी करावे कीर्तन. सध्या काळात जनरेशन बदलवणं गरज आहे, फार किती बदलावता येईल, पण गरजेपुरतं तरी मला सिद्धांत काय मांडायचा आहे. त्या वाघाला पाठीमागे फिरल्या, वाचासिद्धी फुटली, त्याने सांगितलं मी तुला मारणार नाही. मग थोडीशी मनातली भीती कमी झाली आणि वाघाला विचारलं कोण आहे? म्हणला मी काल आहे. काय करतो? हेच नेतो म्हणला. आता पाहिलं नाही का? म्हणलं मग वेश बदलला थोडा. काकडा ऐकत जाय मला, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी. अनंत रूपाने नटलाय. म्हटलं ठीक आहे, पण म्हणलं मग तुला मृत्यू कळतो? मला 100% कळतो. माणसाला कळतो का? बोला ना. माणसाला जर 1 महिना मृत्यू आधी कळला ना, गोंधळ बाबा माणसाच्या सुतासारखे सरळ होते. नको म्हणतील वादन काय मारायचे काही दिवस राहिले, पण मृत्यू कळतो. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगतो, कानामध्ये बोटं टाका, चिर स्वरूपाचा येणारा आवाज बंद झाला का 7 दिवसांनी मृत्यू निश्चित आहे. तद स्वरूपाने असणारे गोलाकार फिरणारे बुबळे डोळे बंद करा, फिरायचे बंद झाले का 5 दिवसांनी मृत्यू निश्चित आहे. आणि उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. चष्म्यातून सुद्धा लाईव्ह लोकांनी 70% प्रयोग केला. हा महाराष्ट्रातला माझा रोजचा अनुभव आहे. उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. ज्या दिवशी उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला, नासागरीच्या अग्र दिसता नाही, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, तो आपला शेवटचा दिवस आहे. विठाला थोडं फास्ट न्यावं लागेल. ऐका, त्या वाघाने सांगितलं तुझा मृत्यू कशा ते सांगू शकतो. माणसांना भविष्य जाणून घ्यायची फार सवय असते. आपल्याला सुद्धा भेटतात कधी कधी. आम्हाला म्हणतात कसं काय, आता आम्हीच गावागाव फिरतो तर तुमचं काय भविष्य सांगू? ते म्हणले भविष्य काय? म्हणले तुझा मृत्यू मगराच्या हातून आहे. कशाच्या? मगराच्या. काळ सत्ता. थोडा आनंद झाला की पाण्यात नाही गेलं तर मगर मारणार नाही. आता विश्लेषण देत नाही, फक्त पुढे घेऊन जातो. त्याच्याकडे काही राजगृही असणारे काही राजपुत्र राजविद्या शिकण्याकरता होते आणि ते राजगृही परतल्यानंतर त्यांना स्थानावरती असणार आपल्या गादीवरती विराजमान होण्याकरता ज्यावेळेस विनंती केली, त्यावेळेस त्या एका राजपुत्राने विनंती केली वडिलांना की गुरुजींना गादीवर बसवल्याशिवाय गादी स्वीकारणार नाही. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती हीच विष्णूची महापूजा आणि पाचारण करण्यात आलं ह्या व्यक्तीला. ते म्हणलं मी पाण्यातून येऊ शकत नाही. का? मगर. हा, असं थोडं ऐकत चला. पण गुरुजींनी सांगितलं भीती काय? पुढे मरणाची भीती. म्हटलं मग 10,000 सैन्य देतो आणि काही मोहरा देतो. लाभाची सोसे पुढे चाली म्हणा, हिरवा चारा दे कोणी भांबापेक्षा सगळ्या ओव्या बघून घ्या. म्हटलं मग हे भेटते म्हणलं काय हरकत आहे. ते गेले महाराज. पण समुद्र रेखांना ओलांडावी, त्यानं मर्यादा ओलांडावी नाही ज्ञानोबराय म्हणतात. पण आपण एका दिवसात पार करू शकत नाही. म्हणून एका निर्जळ बेटावर थांबण्याची वेळ आली. तर बेटाचं दुर्दैव होतं की तिथं राजाला गादीवर बसवायचं होतं, पण कोणी विद्वान भेटत नव्हता. सहज योग आला होता. मग ते म्हणे कोणीतरी सांगितलं असं असे महात्मे चाललेले, त्यांना आपण काहीतरी मोहरा वगैरे काहीतरी देऊ लाभ. त्या दृष्टिकोनातून लाभ हे लाभ दुनावाला देऊन टाकू आणि मग आपण पुढचा प्रवास साधता येईल. त्या गुरुजींना विनंती केली तुम्ही आमच्या राजांना गादीवर बसवा आणि नंतर पुढे जा. ते म्हणे वेळ पुरला पाहिजे. नाही नाही म्हणे 7 ते 9, 9 ते 11 आपलं होऊन जाईल म्हणे. आपल्या बाजूने एवढ्यात होऊ शकतं 10-12 किलोमीटरमध्ये म्हणले. मग त्यांनी त्या मोहरा स्वीकारल्या. ज्याला गादीवर बसवायचं तो म्हणला हत्तीच्या वजना इतका मोहरा देईन. धनाची या लोभी, पुढचं नाही माझं पाठ. कर्मधर्म सहयोगानं तेवढं ठरलं. त्याला गादीवर बसवलं आणि त्या हत्तीच्या वजना इतक्या मोहरा द्यायच्या. आता तुला कशी करणार? एका बाजूला काटा, एका बाजूला मोहरा, एका बाजूला हत्ती, असंच ना? असं नाही महाराज. पूर्वी अशी पद्धत होती. विशिष्ट खोलीवरती ती नाव न्यायची. त्या नावेमध्ये हत्ती उभा करायचा. त्या हत्तीच्या वजनाने जिथपर्यंत नाव जाईल ती एक टॅग मार्क असायची. नंतर तो हत्ती काढायचा. दुसरी भरलेली नाव तिच्या शेजारी त्या खुणेपर्यंत जोपर्यंत नाव बुडत नाही तोपर्यंत हत्ती तुला झाली नाही. ही ते असणारं वैभव त्या पद्धतीची होती. मग हत्ती तुला झाली सांगितलं. आता कडेला नाव आली, संकल्प सोडा, घेऊन जाणं. तर म्हणलं पाण्यात येत नाही. म्हणलं पाण्यात एवढं सैन्य असलं कुठं मगर येते का? लाभाची सोसे पुढे चाली म्हणा. म्हणलं गोट्या एवढ्या पाण्यात कुठं मगर राहते का? ज्याला गादीवर बसवलं तो राजकुमार. म्हणला संकल्प सोडा. यानं पाण्या संकल्प सोडायला हात पुढं केला. त्यानं हातच धरला. म्हणला ओळख कोण आहे? नाही मला पुढे जायचे उशीर झालं. कुठे? मला झाडी डोंगर एवढे पैसे देऊन इथं गाठवले. म्हणला त्या काळात आपलं सांगतो मी, इकडे ओढवून घेऊ नका. इसं मधीच गाठवले. म्हणला तू कोण आहे? ओळख. म्हणला कोण आहे? मला माहीत नाही. काळे नाही. म्हणला गद्दारी केली एवढं झाडी डोंगर पाहून. म्हणला काय गद्दारी केली? म्हणला मला म्हटला होता मगराच्या रूपाने, आता तू असणार माणसाच्या रूपाने आला. तो हसला. म्हणला मूर्खा,
ज्याला तुझ्या डोळ्यात देखत नागाचा वाघ व्हायला 5 सेकंद लागले नाही, त्याला माणसाची मगर व्हायला किती वेळ लागणार आहे? 10,000 सैन्यांचे मासे केले आणि तो स्वतः मगर झाला, त्याला गिळंकृत केला. ही कालसत्ता आहे. काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल सत्ता आहे. म्हणून शेवटाकडे जात असताना मला कोणीतरी त्या दिवशी आपल्या त्या इगतपुरीमध्ये गुलेबाबांच्या आश्रमावर विचारलं होतं, उंजळा बाबा म्हणे जीवनामध्ये माणसाने आनंद कधी साजरा करायचा. प्रश्न फार बरोबर होता. म्हटलं नक्की विचारलंय ना, मग समाधानकारक उत्तर देतो. जीवनामध्ये आनंद कधी साजरा करायचा असा प्रश्न तुझ्या समोर आला ना, तर तुला जाता जाता उत्तर देऊन जातो, जे मृत्यूच्या आदल्या दिवशी. नाही कळलं? थोडं पाहिजे ते. तो त्या दिवशी घरी गेला पण रात्रभर झोप आली नाही. म्हणला मृत्यू नेमकी कोणत्या दिवशी? कळतंय ना? दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला, म्हणला महाराज मृत्यूच्या आदल्या दिवशी 100% आनंद व्यक्त करतायत, पण मृत्यू कोणत्या दिवशी? म्हटलं आज जिवंत आहे, उद्या येऊ शकतो. म्हणलं मग आज आनंद व्यक्त केला पाहिजे. म्हटलं एवढं लेट कळालं, एवढं सांगावं लागतं का? आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानायला सुरुवात केली की चित्ती असू द्यावे, समाधान बाकीचा दुरापास आपला सांसारिक जीवाच्या ठिकाणी वाहिला उद्वेग, दुःखाची केवळण भोगणं ते फळ संचिताचे. मग शेवट भला होण्याकरता काही प्रक्रिया आहे. याच्याकरता एक थोडं तात्विक सिद्धांत सांगतो. सर महाभारतात जातो. चक्रव्यूहची भेदक प्रक्रिया सगळी भगवान परमात्म्यानं अभिमन्यूच्या बाबतीमध्ये गर्भाच्या ठिकाणी त्याला श्रवण करायला भेटलं. ऐका, काही गोष्टी गर्भसंस्कार ज्या शिकायला भेटतात, मला वाटतं त्या पृथ्वीवर आल्यानंतर इहलोकात आल्यानंतर काही करता येत नाही. त्याची उणीव म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण आपल्या बाबतीमध्ये काय सांगू, गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. तसं जर वाङ्मयाचा विचार केला ना, खरं भारतीय वाङ्मय इतकं गोड आहे महाराज. तिथं 5 दिवसाच्या लेकराला सुद्धा संपत्ती, शरीर, अभिलाषा याच्यापासून विरक्त करण्याचे धडे दिले जातात. ती भारतीय संतांचे वाङ्मय किंबहुना ही आपल्या भारतीय संस्कृती आहे. 5 दिवसाच्या लेकराला सांगितलं की नाही, कोणाचं सांगितलं? संपत्तीच्या बाबतीमध्ये. आपल्याला 80व्या वर्षी सुद्धा चाव्या कमरेला आहे. 80 वर्ष झाले तरी चाव्या कमरेला आहे. मला आत्ता कळलं ते करगोटा का बांधतात. मी म्हणतो तिजोरीच्या असाव्या, पण जनावरांच्या फाटकाच्या सुद्धा. आपण घरी जावं आणि तिकून आवाज यावा, मामाजी साखर नाही, आपण समजावं की मॅनेजर इकडे. मग याने जावं का चावी द्यावं? चावी नाही देत महाराज, ते जाते. किती आसक्ती महाराज. इथपर्यंत थोडा तरी विरक्त अवस्था व्हायला पाहिजे. आपल्याला जिहासा आणि जिज्ञासा या ज्ञानाची जी अभिलाषा आहे ना, त्याच्यातून आपण विरक्त होत नाही. मी सिद्धांत मांडत होतो, ऐका. त्याला गर्भामध्ये 5 दिवसाच्या लेकराला संपत्तीची अभिलाषा सांगितली. कोणाच्या जडभ्रत राजाची सगळी कहाणी सांगितली ना, मदाला समाधी. किती सांगितलं महाराज. जय घरी कुलश्रिया राज्य राणीव, वावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, असे सर्व यादी सांगितले. आणि शरीराच्या बाबतीमध्ये हा देह इतकं नाशिवंत शरीर आहे तरी सांगितलं देह. मला वाटतं मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कुर्मे कीटकाचा, जरी सगळं असलं तरी आयुष्याच्या साधने सचिनानंद पदवी घेणे ते याच देहाला आले. याच देही घडे देवाचे आणि
ज्ञानग्राही कोटे याचा उपन्यास पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यमा भोग भोगिती असंही अन्वय लावता येईल. अगदी गोड. मग ऐका. अभिमन्यूला असणारं ते चक्रव्यूहात प्रक्रिया भेदायची असणाऱ्या गर्भात शिकता आली. पण ते चक्रव्यूह भेदण्याची ज्यावेळेस प्रक्रिया आली ना त्यावेळेस वय वर्ष किती होतं? बोला ना. सुरुवात चांगलीच सांगतोय मी, शेवट वाईट सांगतोय. वय वर्ष किती होतं चक्रव्यूह भेदताना? हेच आपलं ज्ञान आहे. महाराज जरा वयाने कमीच होते. अरे ज्ञानाचं पाहिजे ना, वयाचं कशाला करतो? वारमार्थामध्ये उपदेशाला वय आहे का? उपदेशाला वय असतं तर 1400 वर्ष जगलेला चांगदेवाला अजिबात उपदेश केला नसता मुक्ताईनं. वयाचं बंधन नाही, पण उपदेश कोण करतो याच्या वाणीवरती फार महत्त्वाचं आहे ना. वयाच्या 16व्या वर्षी चक्रव्यूह भेदायची प्रक्रिया. म्हणून तर नीट आहे का, भारतीय इतिहासातील जवळजवळ सगळ्या क्रांती या वयाच्या 16व्या वर्षीच आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजे छत्रपती स्वराज्याची स्थापना वय वर्ष. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना जे खळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्म रतीवाड ज्ञानोबरांचं ज्ञानेश्वर लिखित वय वर्ष 16. राजगुरू भगतसिंगांच्या देशासाठी बलिदान वय वर्ष 16. बरोबर आहे की नाही? मला वाटतं अभिमन्यूने चक्रव्यूह भेदलं वय वर्ष. शिकागोच्या परिषदेमध्ये सर्व भारतीयांचं पण हे नेतृत्व केलं स्वामी विवेकानंद वय वर्ष. आपल्या अहिल्यानगरचं भाग्य आपल्याकडं 16 म्हणजे क्रांती घडते. पुण्याकडे गेल्यावर धोक्याचं सांगतात. लेखक कोणी मला माहीत नाही. विठाला हां असं येते, समजून घ्या. थोडंसं 5G ते ना जनरेशन बदललं. मग कीर्तनकारांनी फार जुनं नाही चालणार. बरेचसे कीर्तनकार गेले महाराज. एकाच अभंग आपला तो एक देव करून घ्यावा. देवही त्यांचं नाही झाला आणि कीर्तनकार देवाचं नाही झाला. शेवटी तो कीर्तनकार मेला आणि त्याच्या 10व्याला तो आणला आणि त्याने सुद्धा तोच अभंग घेतला. आपला तो एक देव करून घ्यावा. जनरेशन बदलले, आपण त्या पद्धतीनं बदलावं लागेल. कालाय तस्माय नमः. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जमणार नाही. जनरेशन जर इकडं आणायचं असेल तर ते विद्वत्ता सुद्धा त्याच पद्धतीने द्यावं लागेल. सिद्धांत आहे का? चक्रव्यूह भेदताना 18 वक्ष नारायणी सेना एका बाजूला आहे. कृपाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण अतिरथी महारथी योद्धे कौरव पक्षाला आहे. आणि 16 वर्षाच्या लेकराने चक्रव्यूह भेदायचं आहे. म्हणजे एका वेळेस असणारा जो सहस्त्र थर समोर आहे. एका वेळेस 100 शस्त्र अशी चालणार आहे की पाण्याचा प्रवाह जेवढ्या जलद गतीने वाहतो त्यापेक्षा शस्त्रांचा आघात होणार आहे. एवढ्यांना चुकून मध्ये जायचं आहे. किती थर तोडले हे आपल्या ज्ञानगुरुजी. आपल्या लोकांना आपल्या संस्कृतीविषयी ज्ञात नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. किमान गीता गाथा ज्ञानेश्वरी एवढं तरी बेसिक ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. नाहीतर परकीय संस्कृतीची आपल्यावर पाश्चिमात्य फणा काढून जे आता सध्या पगडा टाकताना याचं कारण आहे आपल्या धर्मग्रंथांविषयी आपल्याला असणारा जे ज्ञान कमी आहे ना त्याचा फायदा इतर धर्म किंवा इतर असणारा पाश्चिमात्यांकडून होतो. महाराज अमेरिकेच्या असणाऱ्या राष्ट्रपतीसारख्या माणसाने त्या दिवशी ज्ञानोबरांच्या पश्चादानासारखी असणारी ती करुणा ज्यावेळेस त्यांनी सांगावं की किती विश्व गोडलपलेलं आहे. आपल्याला 80 वर्षी पश्चादान पाठ नाही. एक वयस्कर व्यक्ती होते त्या दिवशी आयुष्यभर परमार्थ केला. मला दशकिरत उशीर झाला म्हणून त्याला सांगितलं आता श्रद्धांजली होईपर्यंत पश्चादान घ्या. मला वाटलं त्याचं पाठ असेल. मी निघून गेलो. बाकीचे लोक म्हणे ते आता विश्वासमकेवर जे गुंतलं ना तर परत पुढे येईनाच. इथपर्यंत दुर्दैव कुठपर्यंत असावं. किमान तेवढं तरी ज्ञात असलं पाहिजे का नाही? नीट आहे का? 16 थर तोडत असताना त्या लेकरानं सर्व तोडले. पण शेवटच्या क्षणी बाहेर येत असताना थोडीशी निर्व्यक्त अवस्था झाली आणि शस्त्र हातातून गळलं आणि निक्षत्रिय झालेल्या योद्ध्यावरती सर्वांनी शस्त्र चालवले. 14 योद्ध्याने निक्षत्रिय झालेल्या योद्ध्यावरती असणारे शस्त्र चालवले. म्हणून पहिल्यांदा नीती असणाऱ्या 14 योद्ध्याने सोडली. म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये कृष्ण परमात्म्याने 14 वेळेस नीती सोडली. एवढं नोट करा. उगाच नाही नीती सोडली. घेसी तेव्हा देशी त्याचा स्वभाव आहे. आणि ज्यावेळेस असणारा अभिमन्यू धारातीर्थी पडलाय त्यावेळेस असणारा धारातीर्थी पडल्यानंतर असणारं पाहायला कोणीतरी सांगितलं भीष्माचार्य वगैरे आदेश दिला की जाऊन बघून या. त्यावेळेस असणारा पाहण्याकरता पाठवलं होतं. कोणाला? जयद्रथाला. जयद्रथ म्हणला हां 2 दिवस आपल्याला जाम केलं मला लावा पाठवायला. जयद्रथ हुशार होता. आता सोपा विचार. रस्त्याने 2 मित्र इथून चालले संध्याकाळी. पांदीचा रस्ता आहे आणि बिबट्या असा मध्ये झोपलेला आहे का मेलेला आहे काय माहीत नाही. आपण काय करतो? मोटरसायकल बंद करतो, चावी काढतो, मोबाईलची लाईट चालू करतो आणि जाऊन पाहतो बिबट्या मेला आहे का जिवंत आहे? नाही. बिबट्या म्हणल्यावर विचार करा. कारण वैर्याला सुद्धा दरारा याला जीवनातलं कर्तृत्व म्हणतात. वैर्याला सुद्धा दरारा असावा. कोणी जवळ जात नव्हतं. शेवटी शुद्ध पद्धतीने गेलं आणि डाव्या पायानं लात मारून बघितलं जिवंत आहे का मेलेलं आहे. ज्यावेळेस अर्जुनाच्या मांडीवरती असणारा मान असताना अर्जुन रडतोय त्यावेळेस असणार रणांगणामध्ये रडणारी असणारी त्याची आई होती.
त्यावेळेस अर्जुनाने विचारलं, तू रडतो याचं कारण काय? त्या 16 वर्षाच्या लेकरानं उत्तर दिलं, रणांगणामध्ये रणयोद्धा भूमीमध्ये मला वाटतं वेळ ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी, या पद्धतीने मी जातोय. मला दुःख याचा अर्थ नाही माझ्या चुलते पाठीमागे असणाऱ्या पर्वतासारखे याचंही नाही, मला फार 16 वर्षी माझी पत्नी असणारं आता पुत्र किंवा कन्या या पद्धतीने जन्म देणार याचाही विरह, याचंही दुःख नाही. मग मी एक योद्धा असताना सुद्धा जयद्रथाने मला रणांगणामध्ये लात मारली, याचं मला दुःख आहे. सिद्धांत आहे का, अति दुःखात घेतलेला निर्णय सुद्धा कधी कधी घातक असतो. अर्जुनाने सांगितलं, संध्याकाळचा सूर्यास्त होईपर्यंत मी असणाऱ्या जयद्रथाला मारील. फक्त विश्वाच्या मालकाने तिथं चक्रामध्ये टाकून नीती सोडली नसती ना, तर अर्जुनाला अग्निकाष्ट करावा लागला असता. दृष्टांत मला तिकडे नाही न्यायचा, थोडा इकडे आणा. मरतक समय दुःख व्यक्त केलं. सुरुवात एवढी चांगली आहे की ज्याला चक्रव्यूहाचं भेदायचं ज्ञान असणाऱ्या गर्भात शिकवता आलं, पण शेवटच्या क्षणाला एका सामान्य योद्ध्याची लाट टेकून मरण आलं. सुरुवात चांगली, शेवट वाईट. विठाला आता सुरुवातही चांगली, शेवटही चांगला. थोडा पुढे घेऊन जातो. ज्या वेळेस असणारा सर्व कौरवांचा कुलक्षय झाला, त्यावेळेस पांडवांचाही कुलक्षय करण्याचा निर्णय घेतला द्रोणाचार्यांचा पुत्र 7वा चिरंजीव अश्वत्थामा. बरोबर ना? बारकाईनं ऐकत चाला. त्यावेळेस त्यानं असणाऱ्या रात्री शयनगृहामध्ये झोपलेल्या पांडवांवरती हल्ला करायचं ठरवलं, पण जगाच्या मालकाने त्यांना तिथून आधीच नेलं होतं. कारण देव चतुर आहे, फक्त कलियुगातली माणसं चॅप्टर आहे, देवाला बनवतात. जाऊ द्या, विश्लेषण मला मांडायचं नाही. त्यावेळेस असणारं सर्व योद्ध्यांच्या कर्वे असणारं सर्व बाकीच्या पांडवांना मारल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की अभिमन्यूची पत्नी उत्तरा, ज्याच्या उदरामध्ये असणारा पांडवांचा वंश वाढतोय, हिला जर मारलं नाही तर पांडवांचा कुलक्षय होणार नाही. म्हणून त्याने शस्त्रप्रक्रिया निवडली. पण स्त्रीवर जर शस्त्र चालवलं, स्त्री हत्या, गोहत्या आणि बालक हत्या, मी एक असणारं ब्राह्मण वंशातून मला पाप लागेल, म्हणून ब्रह्मास्त्राचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हे माहीत नव्हतं, द्वारकेचा राणा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, ज्याने त्याच्या बापाला गर्भात वाचवलं, तो त्याच्या पोराच्या बाबतीमध्ये विश्लेषण होऊ देईल का? देवानं ते गर्भ वाचवला, ते लेकरू जन्माला आलं. आता विश्लेषण लांबवत नाही. त्या लेकराचं नाव राजा परीक्षिती. सुरुवातही चांगली, शेवटही चांगला सांगतोय. परीक्षिती सर्वगुण संपन्न राजा होता. रयतेचा प्रत्येक प्रश्न परीक्षितीकडे आला का तो सोडवला जायचा. पण एकदा कर्म असं घडलं की त्याच्या राज्यामध्ये एक काळकुट्ट पुरुष असणारे का गायी आणि असणाऱ्या बैलाच्या ठिकाणी मारहाण करताना त्यानं पाहिलं आणि सांगितलं, माझ्या राज्यामध्ये हे चालणार नाही, तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी कली आहे आणि मला राहण्याकरता जागा पाहिजे, माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. मग 3 जागा मागून घेतल्या, परद्रव्य, परनारी आणि परधन, याची असणारे 3 मीमांसा. याच्यात तू जरी सापडला तरी तुला सोडणार नाही, याच्यात तू जरी सापडला तरी सोडणार नाही. चालन म्हणला, दिली जागा. मग प्रसंग असा घडला, जरासंध नावाचा राक्षस भीमाने मारला. कुठं? आवड महाराजाच्या घरी. काय दुर्दैव जगाच्या पाठीवर. 2 संकल्प लागतात. एक तर युद्धभूमी तिकडे लागतोय आणि दुसरं एक आहे, मला वाटतं असणारं लासूर स्टेशनपाशी दक्षिणी मंदिर आहे गुरुजी, तिथं असणाऱ्या आजही पालथी नगरी निघते. कधी कधी जोरव्याचं नाव येतं समोर. मला एवढे संदर्भ माहीत नाही. माझ्या वयाच्या मनाने अनुमान प्रक्रिया लावायला गेलो तर यदा कदाचित माझ्यापेक्षा वृद्धो वाचक ज्ञान जास्त असू शकत एखाद्या, कारण बुद्धी सगळ्यांना सर्व येईल असं नाही. पण उगाच मी ठामपणे मत मांडू शकत नाही, कारण पुराव्यासहित बोलणे हे कीर्तनकाराकरता वाणी अशुद्धतेचं लक्षण आहे आणि वाणी जर ओंगाळवाने गेले तर नरका जाणे चुकेनं. त्यामुळे ठाम पुराव्याशी नाही. मग नीट आहे का, जरासंध मारला आणि त्याचा मुकुट भीमानं गदेत घालून आणला आणि तो आणून ठेवून दिला. आणि पूर्वीच्या काळी असणारं, त्यावेळेस असणारं शास्त्र असं सांगते, आज्याने केलेलं कर्म नातवाला फेडावं लागतं. मग परीक्षिती गेला आणि त्याने ते कपाट उचकलं. बऱ्याच पोरांना आज्याचे कपाट वगैरे उचकायचा नाद असतो आणि पाहुण्या मंडळीच्या पिशा उचकायचा महिलांना नाद असतो, आमचे गुरुजी म्हणायचे. तसं त्याने ते कपाट उचकलं आणि ते असणारं ते मुकुट घेतलं आणि डोक्यात घातलं. आज्याने केलेलं कर्म नातवाला फेडावं लागतं. आता ते बंद झालं, देवानं ते फॉर्मॅलिटी बंद केली. पूर्वी असं होतं, आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, एकाने हॉटेल टाकलं
आणि त्याच्यावर नाव दिलं म्हणे काय, तुम्ही जेवून जा, बिल तुमचा नातू देईल. मग बरेचसे आजी जेवायला गेले. ते म्हणे बऱ्याचशा घरांमध्ये आजाला एक घराला एक असं असतं, बऱ्याचशा घरांचं सांगतो, जुन्या माणसाला एक, घरच्यांना एक असं असतं, बऱ्याचशा घरांचं. कळण त्याला धन्यवाद, नाही कळण त्याला घरी गेल्यावर कळण. कर्मधर्म सहयोगाने म्हणे आपण जेवायला जाऊ. ते 7-8 जण जेवायला गेले. त्याच्यातले एकाला थोडंसं जुन्या काळात शिकलेला होता, पाठी वाचली, म्हणला बिल नातू देईन ना, पोटभर खा. म्हणला काय हरकत नाही. पोटभर खाऊन झाल्यानंतर असणारं ते हॉटेल मालकाला म्हणला बिल द्या. म्हणला काय बिल द्या, आम्ही काही इडेबिडे का जुन्या काळातलं शिकलेलं आहे. अनुभव सांगितला. म्हणजे काय बाहेर काय लिहिलं आहे, तुम्ही जेवून जा, बिल तुमचा नातू देईल. म्हणलं हॉटेल फार जुने, तुमचे आजे जेवले होते, बिल द्या. दृष्टांत संपला. देवाने फॉर्मॅलिटी बंद केली. त्यावेळेस असणारा तो जरासंधानं मुकुट असणारा परीक्षिताने डोक्यात घातला आणि विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली आणि कुकर्म सुचलं. जंगलामध्ये गेल्यानंतर शृंग ऋषींच्या आश्रमासमोरून जात असताना तृष्णा वेढली आणि पाणी कुठे म्हणून विचारलं. समाधी मोडली नाही, भंग पावली नाही, उत्थान पावलं नाही. आज सगळी जाणकार मंडळी म्हणून चिंतने कीर्तनातून जातो. ऐका, समाधी भंग पावली, मेले माणूस जिथं उठविले. समाधी उत्थान पावले की पुलतंबा क्षेत्री चांगदेव महाराज मेलेले प्रेत उठत होते. आणि समाधी मोडली तर जमदाग्नीच्या क्रोधाला परशुरामाच्या असणारा आज्ञेला मान देऊन, जमदाग्नीच्या आज्ञेला मान देऊन परशुरामाने रेणुका मातेचं मुंडकं उडवले. समाधीचे 3 प्रकार, 14 सांगायला वेळ नाही. त्यावेळेस असणारं त्यांनी मेलेला सर्प गळ्यात टाकला आणि तिथून त्यांचा मुलगा आला. बघितले वडिलांची कोणीतरी अवहेलना केली म्हणून त्यांनी शाप देऊन टाकला. कोण असेल ना त्यानं असणारा ह्या मृत्यूला कारणीभूत व्हावे लागेल, त्याला हे फेडावं लागेल. म्हणून समाधी जागी झाली, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आणि थोडंसं चिंतन केलं. परीक्षित तर कृष्ण भक्त आहे, त्याला जाऊन सांग म्हणे, याच्यातून तरता आलं पाहिजे. डॉक्टरने आजार सांगितला, उपचार सांगितला पाहिजे ना. तसं शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट नीट करू नये, दवाखाना बंद पडणे दाट शक्यता असते. हे आपल्या करता कर्मधर्म सहयोगाने ते गेले. परीक्षित कोणी म्हणला मीच आहे. मग काल जे कर्म केलं ते आपलं म्हातारं होतं. म्हणलं तुला कोणी उद्योग सांगितलं तर साप गळ्यात टाकायला. म्हणलं मग काय, तुला तोच साप चावून मरणार, मी शाप दिला. म्हणलं मग उद्धारण्याचा मार्ग सांग. म्हणला मार्ग असा आहे, जो सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आला असेल, त्याच्याकडून जर भक्ती साधना घडली तर 100% तू याच्यातून उतरा येऊ शकतो. असा कोण होतं? मग व्यासपुत्र असणारं शुकाचार्य, जे असणारं सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आले होते. ब्राह्मणाचे पोर एका खेळाचे व्याले, बाहेरी आले, नागवेची पळवून गेले, नागवेची पळवून गेले. खेळ खेळे रे असं ते म्हणलं. आणि कर्मधर्म सहयोगाने प्रसंग असा ओढावला. ते एक झालं. आणि गुरुनाम गुरु बंकट स्वामी आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले. ही एक साधना आहे का वारकरी संप्रदाय. आपल्याला नाही, 9 महिने 9 दिवस इन्क्युबेटर सिजर आपल्याला पर्याप्त अवस्थाने आपल्याला ठेवत नाही. त्यावेळेस असणारा त्यांच्या साधनेमध्ये गेला. त्याने सांगितलं पाण्यामध्ये उंच आकारावर घर बांधावं लागेल, तेव्हाची एक टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये साधना केली, चिंतने 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 तदरूपता. आणि बऱ्याचशा वेळेस शेवटच्या क्षणाला तो तक्षक नावाचा सर्प आला आणि त्याने परीक्षितीला दंश केला आणि परीक्षेचा मृत्यू झाला. बरोबर ना? असं नाही महाराज, ज्याला गर्भात वाचवलं त्याच्या बापाला, ज्यालाही वाचवलं त्याला असे प्रक्रिया घडून मने वाचे करणे जयाची भजने देवाची वाहने. ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. तो जीव ब्रह्म त्या तत्वात विलीन झाला चिंतनाने. नंतर मेलेल्या शरीराला तक्षकाने स्पर्श केला. कारण श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे कौच उद्धरला, मस्कोदरी श्रवण पाताला, सिद्ध झाला मच्छंद्र. ही श्रवण भक्तीची महिमा होती. आयुष्यभर केलेलं कुकर्म, थोडंसं चुकलेलं कुकर्म, भगवत भक्तीची साधना जीवनामध्ये घडली. जो शेवट असणारा सर्पदंशाने होणार होता, शापित असणारी क्रिया जी जगाच्या मालकाला सुद्धा चुकली नाही, विश्ववेधात्याला सुद्धा शाप मोडता आला नाही, तो शाप संत वचनाचा झालेला आधार, नामस्मरण घडलेली थोडीशी साधना, त्या कर्मानं जो मृत्यू अभेद अवस्थेचा होता तो भेद प्रक्रियेमध्ये मोडावून आणला. आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विश्वाच्या मालकानं त्या तत्वात विलीन करून घेतलं ना, त्या परीक्षितीने जे क्रिया केली ना ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शेवट तो भला
म्हणतात भगवान परमात्म्याने समर्पित करून घेतलं. कधी काही मृत्यू भलाही पण गोड नाही. एखाद्या सैन्य दलातल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तो मृत्यू भला आहे पण गोड नाही गड्या. कारण कोणती गोळी येऊन शरीराच्या कोणत्या अवयवाचं छेदन करून जाते हे त्यालाही कळत नाही. मग तो भला आहे पण गोड आहे का? कधी कधी बर्फाळ प्रदेशामध्ये शरीरसुद्धा सापडत नाही, त्या बर्फात झाकलं जातं, पण तो भलाही नाही, भला आहे पण गोड नाही. हा भलाही आहे आणि गोड आहे. म्हणून चांगली माणसं एक वाक्य सांगतो आहे का, माझ्याकडे 10-5 मिनटं आहे. ज्या माणसाने 1 ते 40 वर्षापर्यंत कुटुंबाला योग्य दिशा दिली, त्यांची म्हातारपणात कधी दशा होत नाही. एवढं वाक्य नोट करा. पण ज्यांना 1 ते 40पर्यंत स्वतःची दिशा ठरवता आली नाही, जर आम्ही चहा प्यायला गेलो आणि ते म्हणतात महाराज पोरं ऐकत नाही, पोरं आमच्या तोंडावर सांगतात महाराज त्याचं ऐकू नका, पुढचं तुमचं पाठ आहे, त्यालाही काही आलं नाही, आम्हालाही काही आलं नाही. म्हणून वाक्य नीट आहे की जुनी माणसं होती, काळ्या आईची सेवा करणारी होती. आता वेल एज्युकेटेड पिढी त्यांच्या घरामध्ये, नीट ऐका आणि आत्ता ऑब्झर्वेशन करा. मी कायम सांगत असतो, एक सर्वे करा. जी आत्ता चांगल्या पदावर असणारं शासकीय सेवेत किंवा चांगल्या ठिकाणी माणसं आहे, त्यांचा जर चांगला सर्वे केला ना, तर 70% त्या शिकलेल्या व्यक्तींचे आईवडील तुम्हाला अशिक्षित सापडतील. मग आपल्यापेक्षा सुसंस्कारी होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही माणसं म्हणतात त्या काळातले स्वस्त जमिनी होते हो, म्हाताऱ्याला जमलं नाही घ्यायला. एक बोलू का, तो काळ प्रतिकूल होता. किमान विचार 10-5 बिघे जुन्या माणसाला नाही घेता आल्याकडे, वाक्य नीट आहे का, 10-5 बिघे जमीन नाही घेता आल्या, पण 10-5 माणसात तुम्ही ताट मानेने बसू शकता. एवढे संस्कार नक्की त्यांनी 100% तुमच्यापर्यंत दिले. आज आपल्याकडे गडगंज संपत्ती असताना सुद्धा माणसं म्हणतात महाराज पोरगं बिघडलं, कोटीनं खर्च करेल पण मार्गावर आलं पाहिजे. मग ते बरे होते का आपण? आणखी खाली येऊन बोलू का, मी चांगल्यापैकी, मी काय 10वी-12वी नापासचा विद्यार्थी नाही, मी सरांना माहिती न्यायशास्त्रात PhD करतोय, त्यांचाच विद्यार्थी. माझं वाक्य नीट ऐका. पूर्वीचं जनरेशन तसं होतं म्हणून लोक त्यांना फर्स्ट क्लास म्हणायचे. नीती प्रीती आणि अतिथी जनरेशन फर्स्ट होतं, लोक फर्स्ट क्लास म्हणायचे. आपले विचार बदलले, आता जनरेशन थर्ड आहे, लोक क्लास जोडतात आपल्याला. नाही कळायचं, जरा 5Gत आहे का, लोक आपल्याला क्लास जोडायला लागले. का बरं? मला त्यांच्याकडे आपली इतकी श्रीमंती नव्हती. दिवसभरातून त्यांना, मला माहीत नाही पाण्याची आंघोळ भेटत होती की नाही, पण घामाची दिवसातून 2दा आंघोळ व्हायची. काय होतं महाराज, पौर्णिमेच्या चंद्र घरातून दिसत होतं जुन्या माणसांच्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे, वाऱ्यास वेरी जावे या झोपडी. जनरेशन बिटवीन द गॅप. 100 माणसांचं कुटुंब निर्विवादपणे एकत्र सांभाळत होते, ही त्यांची संस्कृती होती. आता हम दो हमारे दो. आता लय अवघड झाले, बरेचसे शिक्षक वर्ग येतं इथं पती पत्नी सुद्धा एकत्र असणे, कलियुगातले एकत्र कुटुंब असन. पत्नी आईला नगरला आणि पती पुण्याला, आणि बदलीचे प्रस्ताव अख्या गावाच्या खिशात आहे. आता काळ बदललाय, तरी ही माणसं तितक्या पद्धतीने होती. आता काय, आता आपल्याकडे गडगंज श्रीमंती. आता 2 BHK 3 BHK 4 BHK, पण तेवढं समाधान आहे का? ती माणसं सहज समाधान मानत होते. आता फरशीवरी पडावे, स्लॅपकडे पाहावे, माणक्यात गॅप यावे या बंगल्यात माझ्या, हे समाधान आहे आपलं. प्रत्येक शोधताय, कोणत्या ना कोणत्या क्रियेमध्ये शोधण्याचा प्रयत्न आहे. ती आहे त्या ठिकाणी समाधान मानत होते. प्राप्तव्याच्या ठिकाणी, प्राप्त क्रियेच्या ठिकाणी मनस्वी क्रियेच्या विरुद्ध क्रियामान घडलं की मनाला असमाधान वाटतं. ही याची मनसशास्त्राची एक व्याख्या आहे. मग निजाच्या माहेरला जाण्याकरता 5 मिनटं, मग निजाच्या माहेरला जातो कोणता एक सिद्धांत मांडून जातो, कोण गेलं याच्याकरता एक दृष्टांत बारकाने ऐका. नामदेवरायांनी वाळवंटात कीर्तन केलं. नामदेवराय जगाच्या मालकाकडे आले. जगाच्या मालकाचा चेहरा पडलेला पाहिला. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा. शास्त्र सांगते कधी कधी चांगल्या व्यक्तीच्या दर्शनाने पुण्य होतं, विद्वान व्यक्तीच्या दर्शनाने पुण्य प्राप्त होतं. काहींचा भाग्यवान, आमच्या गुरुजींचे शास्त्रींचे एक वाक्य होतं, पुण्यवान कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे पाहिलं किमान त्याला जय हरी घाला वाटतो, किमान ज्याचा आलेला फोन तरी प्रेमाने उचला वाटतो, किमान जो समोरून आल्यावर मनाला आनंद वाटतो, तो जगातला सगळ्यात पुण्यवान आहे. नाही तर काहींना पाहिल्यानंतर अशी पायातले चप्पल हातात काढावी वाटते, मंडपाच्या कडाने घरी जावं वाटतं. ही पुण्यात्म्याचे लक्षण आहे. नामदेवरायांनी चेहरा पाहिला, जगाचा मालकाचा चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात आलं. देवाला विचारलं, तू कोबाची अमृतवाणी, देवाची पडता दगडाच्या टाळामधुनी गायिले अभंग, मौन का धरिले सांगा. देवाला विचारतं का मौनावाला? देवानं सांगितलं मला कोणाला तरी भेटायचं आणि ते काम तुमच्यावर सोपवायचं. निज माहेर सांगतोय मी, विश्वाच्या मालकानं आपलं करावं. तेवढं सांगितलं मला चोखोबरांना भेटायचं. याता याती धर्म नाही विष्णुदास. परमार्थामध्ये याती वर्णाला किंमत नाही. कबीरा लतीफा सेना हवी जाणं, सगळ्या याद्या वाचा जरा.
त्यावेळेस असणारं भेटायचं म्हणल्यानंतर नामदेवराव म्हटले मला आत्ता भेटले होते कार्तिक वारीला. मला म्हटले काही मी उद्धार पावे ना काही कृपा करले नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे काही खंड येईल कर्म. मी त्यांना म्हणलं भेटेल जवळ प्रारब्धात देव असेल तेव्हा. म्हणे त्यांना आणायला जायचं म्हणून असणारं म्हणे. मग नामदेवरायांनी सांगितलं का सेवेके करावे सांगितलेले काम. नामदेवरायांनी असणारा विना आणि चिपळ्या घेतल्या महाराजांनी ते गोड स्वरामध्ये निघले चोखोबाला आणायला. कुठं चोखोबाला कुठं राहत होते जोरवे नाही केला. मग चला मंगळ वेळे जा नाम विठ्ठल विठ्ठल गावो वाड्याच्या पडक्या बिंदी चोखाची लरली जाती आनंदे चंद्रे नाव आनंदे चंद्रे नाव नाम विठ्ठल विठ्ठल गावो नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोड भजन करत निघले मला. देवाच्या चाली बऱ्या वाटायच्या. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 गोड निघले महाराज. आणि जाता जाता असणार जवळ गेले आणि कोणाला तरी विचारलं कुठे राहतात चोखोबा. ती रस्ते सांगणारे फार अवघड झाले. कीर्तनकारांना तर असे फसवतात महाराज. मंडपाच्या कडेने फिरायला होतीन पण जवळ न्यायचे नाही. आणि काय वाद आहे त्यांचा तेच कळत नाही. एक त्या दिवशी मला त्या 40 गावाला बोलवलं तुकाराम बाबा जेवरकरांनी कळलेलं. आणि त्या याच्या पुढे गेल्या येवल्याच्या पुढे गेलो तो मॅप लागतो. तिथं मॅप संपला तर मॅपचं लय अवघड आहे महाराज. पुढे नेऊन पोचेल सांगता येत नाही. मॅपवरून एक आठवलं मॅपचा जो लोगो आहे ना तो लोगो आणि जगाच्या मालकाचा जो डोक्यावरचं चिन्ह आहे ना ते सारखं आहे. याचा आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे तो जो मॅप आहे ना हा जगात चुकलेला रस्ता दाखवतो आणि जो जगात चुकलेला रस्ता सापडत नाही तो विश्वाचा मालक तिथे गेल्यावर रस्ता सापडतो. हा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे त्या लोगोशी. सहज नाही अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घातली. कर्मधर्म सहग आणि रस्ता सांगणारे लय चुकीचे मला. ते मला एक जण मला कुठं जायचं म्हणलं बाबांकडे जायचे 40 गावला पिंपरखेडला काल्याला आणि उद्या कालाय पण मी आज मुक्कामाला जाणार इथं मॅप चुकलं. ते म्हणे एक काम करा पुढं जा आणि डाव्या हाताला वळा. हात तर उजवाच दाखवला त्याने. आता ऐकावं लागतं काय. उजव्या हाताला वळा म्हणला. मग पुढे गेलं एक कॉम्प्लेक्स लागेल म्हणला. मग त्याच्या बाजूला एक छोटं घर आहे म्हणला. मग त्याच्या बाजूला एक येडी बाबळे आणि तिथं म्हैस बांधलेले तिथून उजव्या हाताला वळा. परत डावा दाखवला. म्हणलं दुपारचे 12 वाजले म्हैस जर चराय गेली असले मग कुठं वळा नेमकी. काय पत्ता सांगण्याची पद्धत आहे. वैकुंठवा शिंगडे महाराज एक पत्ता सांगायचे. म्हणजे एक पोरगं चुकलं जत्रेमध्ये पोलिसांना सापडलं. त्याला विचारलं कुठे राहतो रे. आता ते पांढरी दोनला थोडी विचारणार आहे काळी शहरात महाराज. ते म्हणला शेजाऱ्याच्या समोर. शेजारी कुठे राहतो म्हणला माझ्या समोर. मग दोघं कुठे राहत्या म्हणला समोरासमोर. कानडीने केला मराठी व्रतार एकाचे उत्तर एकाचे उत्तर कानडीने केला नाथरायांच्या भाषेमध्ये एकाचे उत्तर एका नाही. तुम्हाला इथून पुढे जा. नामदेवरायांना सांगितलं आणि सांगणारा रडायला लागला. गरीब कुटुंबातले होते म्हणे चोखोबार. रात्रंदिवस भजन करायचे. 15 दिवस पाऊस चालला. माती चिखलाच्या भिंती निजाच्या माहेर सांगतोय म्हणे. मग आणि रात्री कुटुंब भजनात दंग असताना भिंत कोसळली नाका कुटुंब त्या भिंतीखाली गेलं. गरिबाची कोणाला चिंता नाही. एक वाक्य बोलू ना. कलियुगामध्ये माणसं भावनासुद्धा टेटस सोकळवतात. तो एखाद्याचा कुटुंबातला माणूस गेला आणि टेटस ठेवला आणि त्या कुटुंबातल्याने पाहिल्याला माणसं डिलीट करून टाकतात. खरं आहे का खोटं आहे. काय टेटस बनले मला. भावना शून्य जग झालं. सोमनाथ महाराज पूर्वी आत्या जर घरी आली ना दिवाळीला ताकं घर रात्रभर तिच्याबरोबर गप्पा मारत होतं की नाही. सकाळी जायला निघले ताकं घर वाट लावायला निघायचं. आता वाटत आपलं ती जाऊ द्या आपल्या आणि ती आत्या जर एसटीत बसून जर तात्या आतून नसते म्हणले नाही येते तर आख्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. आता जर शेजारचा जरी मेला ना तरी माणसं म्हणतात मौती यायला टाईम आहे थोडा नाश्ता करून जा. जमन काय हरकत नाही. काय भावना शून्य जग झाले मला. कैसे या जनासी लागले वेळ. त्यावेळेस असणारे नामदेवराव रडायला लागले. जगाचा मालक का रडत होता. निज माहेर सांगतोय मी आलो निजाच्या माहेर. नामदेवराव रडायला लागले. अरे रात्रंदिवस ज्यांच्याकरता योगी जपी तपी संन्यासी रात्रंदिवस असणारे योग्याचे ध्यानी ध्याताना तुलसी. आणि एक सामान्य भक्ताने अभिलाषा व्यक्त करावी जगाच्या मालकानं रडावं. काय पुण्य असेल त्यांचं. निज या शब्दाचा अर्थ देवानं आपलं स्वीकृत करणं. त्यावेळेस असणारे नामदेवराय असणारे पुढे गेले आणि एक हाड त्यांच्या पायाला लागलं. त्या हाडाचा ध्वनी कानापर्यंत गेला. शास्त्रीय भाषेमध्ये नादब्रह्म म्हणतात.
तसं गोकुळच्या गायींना वृंदावनचा वेणू ऐकून आलं तर तिथपर्यंत जात, त्याला नादब्रह्म म्हणतात. इथून मला कॉल केला सेवेकर, त्याला सॅटेलाईट मोबाईल भ्रमणध्वनी म्हणजे रेंज म्हणतात. त्या पद्धतीनं तो नादब्रह्म आहे, त्या ब्रह्माची साथ त्या ब्रह्माला पोचली आणि त्याच्यातला ध्वनीसुद्धा विठ्ठल 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 आला. मग नामदेवराय रडायला लागले, काय भजन असन, जिवंतपणी करावं इत नवल नाही, पण मेल्यानंतर हाडानं भजन करावं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दुंड महाराजांचं एक वाक्य होतं, माणसांचं सोडा म्हणे संतांचं मेल्यानंतरही हाड भजन करतं, जिवंत माणसांचं थोबाड करत नाही. जगातलं दुर्दैव आहे, हे जगातलं दुर्दैव आहे. मग नामदेवरायने ते हाड हातात घेतलं, काय उरलं असं म्हणले हाडामध्ये, मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय, माझी पंढरीची माया, माझी पंढरीची माया, मी पणाच सरला आता, या कुडीत उरले काय, माझी पंढरीची माया, माझी पंढरीची माया. नामदेवरायने ते हाड घेतलं, धोत्राचे असणारं झोळीमध्ये टाकलं आणि निघाले पंढरपूरला. जगाचा मालक वाळवंटापासूनही महाद्वारापर्यंत आलाय गुरुजी, पण जगाचा मालक वेशीवर येऊन थांबला. नामदेवराय आल्यानंतर ते बघितलं, कुठे म्हणे चोकोबार आहे. नामदेवरायने ती झोळी पुढे केली आणि ते हाड दाखवलं. विश्वाच्या मालकानं हंबरडा फोडावा, ते हाड स्वतःच्या पितांबरा म्हणजे घ्यावं, स्वतःच्या आश्रूंनी ते हाड धुवावं, तो पितांबर बाजूला सारावा आणि ते हाड आपल्या हृदयास धरून हंबरडा फोडावं. याला म्हणतात आलो निजाच्या माहेर. जिथं इतरांनी तुच्छ मानलं होतं, जिथं इतरांनी तिरस्कृत केलं होतं ना, पण भगवत भक्तीची साधना जर पक्की असेल ना, तो जगाचा मालक त्याला स्वीकार करतो. याला म्हणतात विश्वाच्या मालकानं स्वीकृत केलं की ते निज प्राप्त होतं. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निज स्वरूपाची. मग जीवाचं निजाचं माहेर कोणतं, वेळ कमी आहे. माझे माहेर पंढरी आहे बेवरेच्या तिरी, जीवाचे पाठीराखा कोण, पुंडलीकर आहे बंधू, जीवाची बहीण कोण, माझी बहीण चंद्रभागा. मग आम्हाला सगळ्यांना सोडून जाण्याचं कारण काय, सासरवासीन माहेरला निघावी, एका जनार्दनी शरण येते माहेराची आठवण, आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. मग त्याला भेटल्यानंतर भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. कोणता भाग गेला, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जन्म मृत्यूची सोहळीया, ह्याच्यातला भाग गेला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, विठोबा रकुमा हरे विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. चला हरे टाळ टाळ
ढोपार कुमाई 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 कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई हरि निर्धारित वेळेमध्ये 2 चरणांचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. स्वभाव चांगला असला की भाव चांगला असतो. नाही कळलं, जाऊ द्या. आणि स्वभाव खायला लागला का माणसं म्हणतात स्वभाव बदलला. अभंगाचा भाव मांडाला की आशय भाव मांडण्याला पुढे आपोआप कळतं. ते राहू द्या राहू द्या. निजाचं माहेर प्राप्त झालं. आमश्राद्ध गोष्टी पडतिथी पुण्यतिथी बरेचसे श्राद्ध आहे. आजच्या दिवशी जीवात्म्याला शांतिपुरीमध्ये उभं केलं. त्याच्या प्रित्यर्थ कुटुंबीय ज्ञानदान अन्नदान गोदान भूदान द्रव्यदान कांचनदान केलं की माझे झाले गयावर्जने फिटले पितरांचे ऋण. ज्यांनी नाही केलं अहकटा करती स्वर्गीचे पितरन वंशी दुराचार पुत्र झाला. आणि ज्यांनी केलं तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिता ते तया कुळा. खरंच एक वडिलांचा संकल्प होता. सरांनी मला सांगितलं. मी सरांचा विद्यार्थी बघा, पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांगतो. ही गुरुदक्षिणा म्हणून इथपर्यंत येण्याचं कार्य. आणि अगदी तारुण्यात 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत सरांचा आश्रय लाभला. नंतर पुढे जावं लागलं परमार्थाच्या दृष्टिकोनातून. पण तेव्हाही शाळेमध्ये भजनाची आवड होती. माझ्याकडे जास्त गवळणीच म्हणाय असायची. मला 35च्या वर मार्काने पडली. तसा हुशार होतो, एवढा काय अडाणी नव्हतो. पण मग गवळणी जास्त म्हणते त्याच्यामुळे 2-4 वाढायचे कसे बी. असं आपल्याला सांस्कृतिकचा नाद होता असं म्हणायला काय हरकत आहे. तसं त्या पद्धतीनं भजनानंदी जीवन होतं. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. एवढं विश्लेषण मांडायची जास्त नाही. संप्रदाय नियमाने एकदा भजन करावे. गुणीजन मुलं पुढे असणारं कर्तृत्ववान मुलं जन्माला आले की परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला असं वाटतं. नाही तर बऱ्याचशा ठिकाणी वडिलांना वृद्धाश्रमाकडे नेणारी मुलं सापडतात. काही ते एवढी भाग्यवान गुंजाळ बाबा 13व्यात वळून देतात. म्हाताऱ्याच आखं वळावलं त्याचा विचार जर मांडायला केला जाऊ द्या विनेकरी गुतन तो लांब एवढा मोठा एवढा आहे एवढा चांगला आहे ना. त्या पद्धतीने मला विश्लेषण मांडायचं आहे का. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आयुष्यभर केलेलं कर्म आणि त्या कर्मातून जर आजचा विचार करायला गेलं कर्तृत्ववान मुले जन्माला आले. एक वाक्य बोलून जातं. 1-2 मिनटं मी थांबणार आहे का. जी जुनी माणसं गुरुजी जी जुनी माणसं पायाने चालले त्यांनी फक्त अंतर कापलं. आणि जी जुनी माणसं डोक्याने चालले त्यांनी इतिहास घडवला. कारण जी जुनी माणसं काहींनी 4-4 पिढ्या वादात ठेवल्या. स्वतःही केले आणि इतरांनाही वादात ठेवलं. पण आपण जर वादात चालले होते पुढच्या पिढ्या त्यांनी शिक्षणच ढकलल्या. आणि शिक्षण घेतलेल्या पिढ्या पुढे जाऊन ती मुलं कर्तृत्ववान झाली. त्या पोरांनी बांधासहित त्या जमिनी विकत घेतल्या. याला इतिहास घडवणं म्हणतात. ते काय जिवंतही सरळ नाही, मरतानी सरळ नाही, मेले तरी सरळ नाही. आमचे गुरुजी सांगायचे. एक म्हातारा मरानं ते मला विचारायला आले. मला म्हणजे गुरुजींना. गुरुजी म्हणले काय इच्छा आहे बाबाची विचारा. शेवटचं बोलतो. ते म्हणे बाबाची इच्छा अशी म्हणे कस. बाबा म्हणते सगळे नातू वगैरे गोळा करा. केले महाराज शेवटला. बाबाने असा हात खाली ठेवला. मग सगळ्यांचे हात ठेवा. हात एवढे होते की एवढ्या उंची लागली होती. जरा जनगणना करा. शिक्षक वर्ग किती असतं कुटुंबात. एवढे हात जर थप्पी गेली एवढी वर गेले. आणि मग म्हातारीला म्हणलं शेवटचा हात वर ठेवा. आता म्हाताऱ्याचा हात पुराणा गुरुजी. म्हातारीने टेका देऊन म्हातारा उचलून हात वरून ठेवला. म्हणजे काय इच्छा आहे तुम्ही शेवट जरी विचारला ना काशी सगळं विमानातून फिरून आणून एवढा पैसा आहे पण शेवटची इच्छाची म्हणे काय म्हणे याच्याकरता तुम्हाला बोलावलं. मी जो वाद चालू आणला हा 4 पिढ्या पुढे चालला पाहिजे. तू पहिल्याच पिढीला मी यायला पाहिजे. कुठपर्यंत वाद विवाद. आणि एक वाक्य नेऊन ठेवा. जी माणसं जीवनात वाद ठेवून मारतात पुढचा जन्म मुंगूस आणि सर्पाचा आहे. आणि गरुड पुराण सांगते जर तो मुंगूस आणि सर्पाचा झाला तर त्यांची शेवटची लढाई कधी संपते. दोघांपैकी एक मेलं. मग जर आपला जर कोणी वाद असेल तर घरी जाऊन सांगा तू इकडे नाही तर मी तुझ्याकडे येतो. उगाच कशाला तू मुंगूस मी सर्प. आपली लढाई वड्याला नाका गाव व्हिडिओ काढायला कशाला. आणि जी माणसं वाद ठेवून मारतात ना ते शेवटी एक वाक्य आहे का. जी शेवटी जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मरणात. नीट आहे का बघ एक वाक्य. जो प्रत्येक जन्माला आलेला व्यक्ती शेवटी मरणात. पण कीर्ती करून गेलं ते मरणात नाही तो स्मरणात असतो. म्हणून ते पुण्यस्मरण असतं. म्हणून ज्या पद्धतीचा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आणि शेवटच्या चरणाचा भाव मांडायचा. जीवात्म्याचा शेवटच्या क्षणी जशी वाणी खुंटीत होते ना की ते पुन्हा पद्धतीने येत नाही तसं गेलेला जीवात्मा परत येत नाही. जाता जाता विनंती करतो जमेल त्या ठिकाणी परोपकार. जमेल त्या ठिकाणी जगणं चांगलं. जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. देवदेश धर्माकरता देह समर्पित करायची वेळ आली तरी चालेल. यातायातीच्या भल्याआड भिंती महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. त्या भिंतीच्या विटा बनवू नका. कुठंतरी भिंत ढकलून चांगलं जगता येईल असं असणारं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मरेपर्यंत आईवडिलांची सेवा करा. काळंदी पंढरपूर नाही करता आलं तर तुमचे इतके भाग्यवान नाही.
जाता जाता एक विनंती करतो, ज्यांना ज्यांना खरंच आईवडील सासू सासरे सांभाळायचा त्रास झाला असेल त्यांनी माझ्या ड्रायव्हरकडे नावं द्या, मरेपर्यंत सांभाळायला जबाबदार घेतो सरपंच. फक्त एक आठ आहे, यांना 1500 भेटा, जर एवढी आठ आहे मला त्यांना मरेपर्यंत सांभाळायचे. 8 अशी फक्त त्यांच्या नावावरची माझ्या नाव करा. मागच्या महिन्यात अनुदान चालू होतं, महिना म्हातारे शिर्याव धरले महाराज. माझ्यासारखे आबागिरे गड्या 28व्या वर्षी वडील नावाचं छत्र गेलं. आज लाखो रुपयाचा फोन आहे खिशामध्ये. असं वाटतं कधीतरी एक फोन यावा, मला माहिती नाही येणार, पण कधी कधी तुम्हाला आलेले फोन कट करून टाकतो तुम्ही माणसामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत ज्या घरात वयोवृद्ध माणसांची सेवा आहे ना, त्याच घरात लक्ष्मी गुरुजी. माणसं म्हणतात त्या घरी जाऊ वाटत नाही रे, काय कळा राहिली नाही त्या घराला, म्हणतात ना आपल्याकडं. तो माणूस होता तेवर माझ्या होती, म्हणून जमेपर्यंत त्यापर्यंत आईवडिलांची सेवा करा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी ज्ञानेश्वर. निर्धारित वेळेमध्ये असणारा अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ झाली, आता गुरु आज्ञा आहे, स्वामी कास गुरु भक्ती. शनी तारीख घेताना म्हणले होते मला पिंगळा ऐकायचं. आता काय करावं, मला 45 कोणी देत नाही, मी पिंगळा म्हणल्याशिवाय. आता मी गुरुजी चुकून म्हणते पोरा तुमच्याकरता, ही सगळी जाणकार मंडळी क्षमा मागून म्हणतो बघ, मला ते नाही आवडत, पण त्याचा एक विचार सांगतो. आणि का वारे सुटेल तातडी पाटील बुवाची मग पडेल माडी, त्याची पाची पोरे लागतील देशोदडी पिंगळा महाद्वारी. प्राण अनुदान समान यांनी एकदा याच्यातून काढून घेतलं की पाटील बुवाची पाठी पडते आणि त्याची 5 पोरे लागतील देशो देह हा वसन आणि पाचा शेके ज्याचा त्यासे देणे आहे. मग त्या सगळं सांगून तुम्हाला न कळलं म्हणून आत्रायला म्हणावं लागलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरची सेवा ठेवा, काळा बाजून नेल सरची सेवा ठेवा. काला तस्मै नमो. बऱ्याच जणांनी पांगळा करून टाकला, स्वरने तालने कुणी काढाच. ज्याला स्वरता आले त्याने म्हणलं त्याचे बरं वाटतं. म्हणजे आय काय गाये नाचे वडे आपुले या छंदे.
म्हणून पवित्र असणाऱ्या या बाबांना भगवान परमात्मा आपल्या चरणावरती चांगली जागा देऊ. जगद्गुरू तुकोबारांची असणाऱ्या अभिवाचन शब्दावरती एक अभिनव मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा सारांश भाव असेल असं माझं मत नाही, पण प्रत्येकाच्या बुद्धितत्वाने मांडण्याची एक प्रणाली, एक तत्वविद्या आहे, किंबहुना ज्याच्या बुद्धीचा एक भाग आहे, त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. पवित्र असणाऱ्या बाबांचं एक कार्य जर डोळ्यापुढे आणलं तर अगदी सामान्य दृष्टिकोनातून शेतकरी वर्गातून जन्माल्यानंतर लेकरांना एक संपत्ती, संतती आणि संस्कृतीचा मेळ देऊन एक कुटुंबाचा वसा आणि वारसा जपण्यास त्यांनी काम केलं. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये खरंच शेवट होतो भला. माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या बरा. आणि त्यांच्या बाबतीमध्ये जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की जशी वाणी गेली की ती खुंटीत होते ना, तसा जीवात्मा गेला की पुनर्प्रक्रियेने येत नाही. तद स्वरूपाचे असणारे गेलेली वाणी पुनर्क्रियेने धनी प्रक्रियेने येत नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे वाणे 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 तुका समर्पित 15 मिनिटं 27 सेकंद एक्स्ट्रा घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वेळेच्या पुढे जात नाही, कारण माझा स्वभाव आहे. कीर्तन लांबले की मागशी कुरबुर करतात, आयुष्य लांबले की लोक आम्हाला फोन करतात कोणता ग्रंथ वाचला बाबा जाईन. त्यामुळे बुवा धोरणात असावा. वेळेत सुरू झालं त्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न. राजकीय क्रीडा धार्मिक क्षेत्रातले बरेचसे मान्यवर आहे. मोजक्या शब्दामध्ये सगळ्यांची वंशजून जास्त बोललो असेल, कमी करा, कमी बोललो असेल रिकाम्या जागा तुम्ही भरा. विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल